दिलीप ढाकरे हत्या प्रकरणात वसंतनगर पोलीस स्टेशन येथे अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल। काल दिनांक 25 एप्रिल 2026 रोजी सकाळी अंदाजे 8 वाजताच्या सुमारास वसंतनगर पोलीस स्टेशन येथे फोन येतो की पुसद वाशिम रोडवरील खंडाळा घाटातील सेवादास नगरचे शिवारातील ई क्लास जमिनीवर एका पुरुषाचे दगडाने ठेचलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळून आलेला आहे। सदर माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला। डोके दगडाने ठेचल्यामुळे सदर व्यक्तीची ओळख पटविणे अवघड झाले होते, परंतु काही वेळेतच तो व्यक्ती फेटरा येथील दिलीप महादा ढाकरे वय 40 वर्ष हे असल्याचे निष्पन्न झाले। या घटनेप्रकरणी मृतकाचा भाऊ शालिकराम महादा ढाकरे वय 36 वर्ष यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये असे नमूद आहे की 2 दिवसांपासून मृतक यांची पत्नी या फिर्यादी यांच्याकडे येऊन मृतक दिलीप हे दिनांक 22 एप्रिल रोजी दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास पुसद येथे बँकेमध्ये पैसे काढण्याकरिता मोटरसायकलने गेले होते, परंतु ते परत आले नाही। यावेळी फिर्यादी व मृतकाची पत्नी यांनी सरपंच यांचा सल्ला घेऊन संध्याकाळपर्यंत वाट पाहू व नंतर पोलीस स्टेशनला जाऊन रिपोर्ट देऊ असे म्हटल्याने पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला नाही। काल 25 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास सरपंच विजय मुकाडे यांच्या मोबाईलवर एक व्यक्ती मरण पावल्याचे फोटो आले आणि ते फोटो मृतकाची पत्नी यांनी ओळखल्याने त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले। मृतदेह आढळलेल्या ठिकाणी जाऊन पाहिले असता सदर मृतदेह फिर्यादी यांचा भाऊ दिलीप महादा ढाकरे यांचेच निघाले। कोणीतरी अज्ञात व्यक्तीने दगडाने मारून चेहरा विद्रूप करून जीवानिशी ठार मारले अशा प्रकारची फिर्याद वसंतनगर पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आलेली आहे। या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।